आजच्या माझ्या आहे ना 19 तारखेच्या परिक्रमेचे आजच्या नर्मदा माचे दर्शन घेऊन आजची माझी आहे ना परिक्रमेची मी सुरुवात करत आहे. आणि आज मी ह्या ठिकाणावरून आहे ना गौरी घाट या ठिकाणी चाललेलो आहे. हा माझा परिक्रमेचा मार्ग आहे. या ठिकाणी मी परिक्रमेची सुरुवात करत आहे. या ठिकाणावरून माझा परिक्रमेचा मार्ग आहे. नर्मदा मैयाचे दर्शन घेऊन या ठिकाणावरून नर्मदे स्वामी अखंडानंदजी सरस्वती परिक्रमा सेतू आहे हा. या ठिकाणी नर्मदा माचे दर्शन घेऊनच सेतू आहे. हा सेतू बनवला जाण्यासाठी. या ठिकाणी बघा नर्मदे आपण आहे नर्मदा मैया किनारी आपण आहे ना आत्ता तिलवारा हे एक जबलपूरमध्ये आहे ना तिलवारा राम भरोसे आश्रम या ठिकाणी होतो आपण. आणि या ठिकाणावरून आपण पुढे गौरी घाट या ठिकाणी नर्मदा मैया किनारा मार्गे चाललेलो आहे या ठिकाणी. आणि हा आमचा असा मार्ग आहे. इथून ज्या बनवलेला असा एक शेतकऱ्यांनी असा एक मार्ग आहे गौरी घाट या ठिकाणी. आणि या ठिकाणावरून आम्ही चाललेलो आहे राम भरोसे आश्रमवरून तिलवारवाडा या ठिकाणी. यार या ठिकाणी आपण जबलपूर या ठिकाणी ना प्राचीन मंदिर आहे. एक हनुमानचे पंचमुखी हनुमान मंदिर महानर्मदा या ठिकाणी आपण आहे ना दर्शनासाठी आलेलो आहे. गौरी घाट या ठिकाणी जबलपूर नर्मदा परिक्रमा मार्गावरती. नर्मदे हे पहा हा नर्मदे सर्वात प्राचीन मंदिर आहे. त्याचे दर्शन घेतले. नर्मदे हर. इथे सर्व मूर्ती राम लक्ष्मण सीता. आणि याच ठिकाणी पण जर पाहिलं तर इथे सर्व असा हा परिसर आहे. आपण या ठिकाणी आहे ना गौरी घाट या ठिकाणी आलेलो आहे. हे पहा नर्मदे हर. एक सुंदर असे हे प्राचीन मंदिर आहे. आणि ह्या प्राचीन मंदिरात आहे आपण. आणि प्राचीन मंदिरातून दर्शन घेऊन गौरी घाट आहे ना या ठिकाणी आहे ना आपल्याला आहे ना एक आरती होते इथं महाआरती. आणि ह्या ठिकाणी आपल्याला आहे ना इथे एक आहे ना शिवमंदिर आहे अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेलं. ते बरोबर घाटावरतीच आहे. आणि या ठिकाणी अहिल्याबाई होळकरने असे आपले आहे ना 100 मंदिरं आहे ना बांधलेली आहेत. या ठिकाणी हा समोर दिसतोय आपल्याला हा गौरी घाट आहे. आणि ह्या गौरी घाटावरती मी चाललेलो आहे. या ठिकाणी आपल्याला जर पाहिलं तर नर्मदे हर या ठिकाणी बघू शकता आपण आहे ना ह्या गौरी घाटावरती आलेलो आहे. आणि इथे आहे ना हे जे समोर मंदिर दिसतंय ना हे अहिल्याबाई होळकरनी आहे ना ह्या ठिकाणी जे बांधलेलं मंदिर आहे हे प्राचीन मंदिर आहे. या ठिकाणी आपण गौरी घाटावरती आपल्याला पुढे आहे ना जलहरी घाट या ठिकाणी जायचं आहे पुढे आपल्याला. आणि हा जो इथे आहे ना संपूर्ण महाआरती इथे होते. आणि या ठिकाणी आपण आता सध्या आलेलो आहे. या ठिकाणी हे जे मंदिर आहे प्राचीन इथे भगवान सूर्यदेवताची बी मंदिर आहे या ठिकाणी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अरे बापरे काय घेतलं. ओम नमः शिवाय. दर्शन केलं का. चल घे ना. त्यामुळे दे इकडे. ते आताच घेतलं मी. तिथे उभे राहा. हे जे मंदिर आहे ना या ठिकाणी हे ना अहिल्याबाई होळकरने बांधलेलं मंदिर आहे. आणि इथे प्राचीन मंदिर आहे हे सर्व या ठिकाणी नर्मदे. आणि इथं भगवान सूर्यदेवाची बी मूर्ती आहे या ठिकाणी.
शंभू नर्मदे हर ओम नमः शिवाय द्वारपालजी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय मच्छीला खायला टाकते कशी परिक्रमा अशी आमचे संपूर्ण मच्छीला खायला टाकते संपूर्ण पाकिट घेतले मच्छीला खायला टाकण्यासाठी त्याला हा नर्मदे या ठिकाणी आपण बघू शकता हे जे आहे ते बदक कसे एका लाईनीमध्ये पाना कसे बसलेले आहेत या ठिकाणी एकदम सुंदर असे आहेत नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण आहे ना दरोगा घाट या ठिकाणी आलेलो आहे गौरी घाट सोडून आपण पुढे ना दरोगा घाट या ठिकाणी आलेलो आहे आता आपण या ठिकाणी आणि आपले नर्मदा परिक्रमा मार्ग या ठिकाणी हा संपूर्ण हा जो परिसर आहे ना हा जो दरोगा घाट इथे आहे ना या घाटावरती आहे ना महाआरती विश्व महाआरती होते या ठिकाणी जर आहे ना एक आहे ना आपण जर पाहिलं संध्याकाळी इथे संपूर्ण आहे ना ती विश्व महाआरती होते या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी आपण पाहू शकता हे जे आहे ना महानर्मदाचे आहे ना बरोबर मध्यभागी आहे ना आपल्याला जर महानर्मदा मंदिर आहे या ठिकाणी आणि हे जे आहे जबलपूर उत्तर तटावरती वरून आणि हे जे गौरी घाट या ठिकाणावरून आपल्याला आपण एक दर्शन देतो नर्मदे शॉर्टला घेऊ एक मिनटं थांब या ठिकाणी बघू शकता आपण हे नागदेवताचं मंदिर आहे गौरी घाट या ठिकाणी आहे ना हा गौरी घाटामध्ये ना विश्वची आरती होती विश्वमध्ये जी आरती आहे ना या गौरी घाटावरती होते जबलपूर या ठिकाणी आणि इथे आपला हा जो परिक्रमेचा जो मार्गावरती आपल्याला हा जबलपूर या ठिकाणी येतं आणि आता आम्ही अमरकंटककडे मंडला ह्या मार्गे हा जो प्राचीन मार्ग आहे या ठिकाणी निघालो आहे अमरकंटककडे आम्ही नर्मदे नमामि देवी नर्मदे या ठिकाणी नर्मदाची जी महाआरतीचं जे आहे ना हे जे ठिकाण आहे या ठिकाणी आहे ना जी विश्वमधली म्हणजे जी महाआरती होती ना इथे तिची महाआरतीचं हे जे आहे ना जबलपूर या ठिकाणचं नर्मदा या ठिकाणचं एक हे जे ठिकाण आहे या ठिकाणी आपण आहे ना आता सध्या हा जबलपूर उत्तर तटावरती आहे आपण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपण नर्मदे यार या ठिकाणी बघा आम्ही आता जलहरी घाट आहे ना या ठिकाणी आलेलो आहे जलहरी घाटावरती आता नर्मदा माचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या पुढे अमरकंटक मंडला मार्गे प्राचीन मार्गे या ठिकाणावरून आम्ही आता पुढे आमच्या अमरकंटककडे जिथे आमचा नर्मदाचा उगम आहे त्या ठिकाणी जाणार आहे आम्ही आता नर्मदे या ठिकाणी आपण बघू शकता जलहरी घाट आहे हा जलहरी घाटावरती आम्ही आलेलो आहे इथून आम्हाला चमोलीपर्यंत जायचं आहे चमोलीच्या नंतर आम्हाला आहे ना या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी हा जो मार्ग आहे आपण मंडला जुना प्राचीन मार्ग हा जो मार्ग आहे आपण चाललेलो आहे या ठिकाणावरून आणि हा जबलपूरमध्ये दरोगा घाट या ठिकाणी पुढे आल्याच्या नंतर आपल्याला आहे ना हा जो प्राचीन मार्ग या ठिकाणावरून चालू होतो हा 2 नंबरमधला प्राचीन मार्ग आहे हा मंडला सुलपानी जंगल जसं आहे तसे ह्या ठिकाणी जंगल आहे सुलपानीसारखं त्या ठिकाणावरून असा हा मार्ग आहे नर्मदे तर या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना हा जो आहे ना रोड सोडून आहे ना इथं चौकात याच्या जुना जो मार्ग आहे ना मंडला मार्ग जुना जंगल मार्ग ये जुना जंगल मार्ग तो चुलपानी जंगल सरीका मार्ग है हाँ चुलपानी सरीका जंगल मार्ग है ये मार्ग से आप आ सकते हैं इधर एक तो आपने को सामने एक मंदिर लगेगा आणि या मार्ग से आप आ सकते हैं नर्मदे चलो नर्मदे यार या ठिकाणी आपण आहे ना जबलपूर गौरी घाट दरोगा घाट ह्या घाट सोडून पुढे आलेले आहे आणि आपल्याला हा जो मार्ग आहे ना हा आपल्याला आहे ना मंडला जुना जो नर्मदा परिक्रमा मार्ग आहे ना हा जुना मार्ग आहे या ठिकाणी आम्ही जो मार्ग आहे ना ह्या जुन्या मार्ग चाललेलो आहे
आपल्याला या सर्व व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सर्व तुम्हाला मी हा जुना मार्ग संपूर्ण अमरकंटकपर्यंत दाखवणार आहे, थोड्या थोड्या टप्प्याप्रमाणे. नर्मदे या ठिकाणी बघा, आपण हवेवरून आहे ना सोडून आतमध्ये आलो आहे. आतमध्ये आपण आहे ना एक जेवणासाठी आलो. इथे आहे ना एक आपल्याला आहे ना रेवा अन्नक्षेत्र एक समिती आहे त्यांची, आणि ती समिती आहे ना आपल्याला आहे ना एक 100 किलोमीटर अंतरापर्यंत आहे ना जेवढे परिक्रमावासी असतील ना त्यांना आहे ना जेवण पुरवते. कारण आपल्या ज्या आहे ना ह्या 100 किलोमीटर अंतरापर्यंत आहे ना अन्नक्षेत्र आहे ना कमी प्रमाणामध्ये 1-2च ठिकाणी आहे. ह्यासाठी आहे ना ही आहे ना एका गाडीवरती आहे ना मोठ्या गाडीनी छोट्या गाडीनी अशी एक परिक्रमावासियांना आहे ना जेवण पुरवते. मग आपले परिक्रमावासी अशा एका आंब्याच्या झाडाखाली असो, कुणाचं कोणतंही झाड असो, या ठिकाणी आपले मस्त जेवण करतात आणि आपली भोजन प्रसादी करून पुढे आपल्या परिक्रमेची सुरुवात करतात. जेवणामध्ये सर्व काय वस्तू देतात ते लोक. हे पाय अशा एक वस्तू आहेत या ठिकाणी पाहिलं तर. आणि आम्ही जेवणासाठी इथे बसलेलो आहे या ठिकाणी. नर्मदे यार, या ठिकाणी आपल्याला आहे ना हिची नदी आहे ना गौरी नदी संगम आहे. हा गौरी नदी आहे ही आपल्याला नर्मदा मैयाला जाऊन मिळते. आम्ही आता हवेवरून मंडला या ठिकाणी चाललो आहे, मंडला अमरकंटककडे. हा हवे आहे, या हवेवरून आम्ही मंडला या ठिकाणी चाललो आहे. अमरकंटक आमच्यापासून एक 240 किलोमीटर अंतर आहे. या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे. नर्मदे यार, या ठिकाणी बघा इथे एक चक्का जाम झालेला आहे. म्हणजे सर्व काय प्रॉब्लेम आहे आपल्याला तर काही सांगता येणार नाही. त्या परिक्रमाच्या दरम्यान महिला वगैरे सर्व रोडवरती बसलेले आहेत या ठिकाणी पाहिलं तर आपण बघू शकता. त्या परिक्रमा दरम्यान नर्मदे यार संपूर्ण त्यांनी आपला मार्ग जाम केलेला आहे. गाड्या आडव्या लावलेल्या आहेत, सर्व संपूर्ण महामार्ग जाम आहे. नर्मदे यार, या ठिकाणी आपण आहे ना बरेली रिछाई या हवेवरती आपल्याला रिछाई या ठिकाणी आहे ना आपल्याला या ठिकाणी जायचं रिछाईमध्ये. आणि हा जो आपण आता रिछाईमधून यायचं आपल्याला ज्या वेळेस आहे ना रिछाईमध्ये जो मार्ग आहे ना आपला जो बायपास न पकडता आहे ना आपल्याला सरळ सिटीतून आतमधून घुसायचं. आतमधून आल्याच्या नंतर आपल्याला बरेली लागेल नंतर रिछाई लागेल. रिछाईला येऊन बायपासला नाही तर सरळ यायचं. नर्मदे